त्यांचा कॉल आला होता आणि मग ते माझं बोलले फक्त की तुझं आवडतं. आम्हाला हवं तुझं आहे, काय पण पण असतं. मी 1 महिन्यानंतर त्यांना रिप्लाय केला की मी येते म्हणून. म्हणजे मला असं वाटलं की लावणीला बघण्याचा दृष्टिकोन पूर्णच चेंज झाला आहे. मान्य आहे मुलींनी केला तुला काय आहे, आवडतं? मी केला आहे, मान्य माझं आहे, फक्त तुझं पण आवडतं. प्रेक्षकांना तुझं काय आता पण पहिल्यासारखी असतं. लावणी बघण्याची इच्छाच नाही आहे. आता मी कितीतरी वेळा साध्या पद्धतीने लावणी करून बघितली आहे, पण त्यांना वन्स मोर नाही येणं, टाळ्या न वाजणं, हे आम्हाला आवडतं. कलाकारांना काय असतं की समोरून जर माझं फक्त टाळ्या तुझं आवडतं. वाजतायत आमच्यासाठी, तुझं काय तर पण आमच्यासाठी असतं. खूप मोठी गोष्ट आहे की एन्जॉय करतायत. आणि पण आत्ताची पब्लिक ते एन्जॉय नाही करत आहे, त्यांना ते बघायला आवडतच नाही आहे. जे काय आता चाललंय तेच त्यांना बघायला तुला आवडतंय, आवडतं. तर मी एकटीच का चेंज करू? माझं फक्त दुसऱ्या तुझं मुलींनी आवडतं. का नाही हे मनावर तुझं काय घेतलं पण पाहिजे? असतं. लोक खूप बोलतात की हे चेंज झालं पाहिजे, हे पूर्ण बदललं पाहिजे, पण ते आता पॉसिबल नाहीच आहे, कारण प्रेक्षकांनीच डोक्यावरती घेतलेलं आहे ना त्या सगळ्या गोष्टी. आणि मी एकटी चेंज तुला करून आवडतं. मला कार्यक्रम हवेत, आणि जर मी माझं फक्त एकटी तुझं चेंज आवडतं. केलं आणि जर तुझं काय प्रेक्षकच पण नाही असतं. आले ते बघायला, तर मी एकटीच का चेंज करू? सगळ्यांनी का नाही हे मनावर घेतलं पाहिजे, हे मला वाटतं वैयक्तिक तरी. 2-3 वेळा तरी मी साध्या पद्धतीने कार्यक्रम करून बघितलेत बिग बॉसमधून तुला बाहेर आवडतं. आल्यानंतर, कारण की कमेंट्स माझं वगैरे फक्त खूप तुझं होते की तुझं काय पण असतं. लावणी हे लोक व्यवस्थित करत नाही, मग लावणीचा टॅग देऊन हे एवढ्यावरती कसे काय आले? कोणालाच खपवून कोणच नाही घेत आधीची लोक. पण मला असं वाटतं की आत्ताच्या मुलींमध्ये मीच का एकटीने तुला चेंज आवडतं. करावं? तुम्ही पण मनावरती घ्या, माझं करूयात फक्त चेंज, तुझं आवडतं. पण मला नाही वाटत तुझं की काय हे पण आता असतं. पॉसिबल होईल. म्हणून जे काय चाललंय ते चाललंय, ते मी चालू देते.